हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो फ्रेंड्स, आज आहे अक्षय तृतीया आणि आता अक्षय तृतीयाची माझी तयारी चालू आहे. आज आहे आंब्याचा रसचा बेत, कारण की आज जो काही मान असतो ना भगवंतांना नैवेद्य दाखवण्याचा, तर तो असतो आज अक्षय तृतीयाचा आंब्याचा रस. कारण की आज पितृचा पण दिवस असं म्हटलं जातं. आजपासून आंबे खायला सुरुवात होते. सो आम्हीही आंबे आणलेले आहेत, कालच मी आंबे आणले आणि आता आंब्याचा रस करणार आहे भगवंताला नैवेद्यासाठी. आणि बऱ्याच लोकांच्या घरी सुद्धा आज जे पितृचं असतं ना, सो ते त्यासाठी पण नैवेद्य आंब्याचा रसाचाच करतात. सो आज खूप मोठा मान आहे आणि आज 3:30 मुहूर्तापैकी पण एक चांगला एक मुहूर्त आजचा दिवस आहे. सो आजच्या दिवशी लोक खूप सारे खरेदी करतात, जागा घेतात, फ्लॅट बुक करतात, घरं घेतात, वस्तू घेतात, सोनं घेतात. मेन म्हणजे खूपच एवढं सोनं महागलेलं आहे तरीही लोक घेतात सोनं. आणि असं आजचा शुभ मुहूर्त आहे. 3:30 मुहूर्तापैकी एक असतो, जसं की पाडवा असतो, तसंच दिवाळीचा पाडवा असतो, गुढीपाडवा असतो, त्याप्रमाणे आजचा अक्षय तृतीया पण आहे. सो तर आता मी आंब्याचा रस करणार आहे. आता मी कुकर लावलेला आहे भात वरणाचा, त्यानंतर पोळ्या करणार आहे, आंब्याचा रस करणार आहे. पुरणाची पोळी करणार होते, पण ॲक्च्युली परवाच आता 2 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये का, तर त्याच वेळेस 2 दिवसापूर्वीच आम्ही केलेलं होतं ऑलरेडी पुरण. सो म्हटलं की आता नको, यावेळेस आंब्याचा म्हणजे मान असतो सो तेच करूयात. आता आंब्याचा रस करणार आहे, त्यानंतर भजी पापड वगैरे असं करणार आहे. सो चला तुमच्यासोबत मी शेअर करते. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता इथे प्रसाद बनवण्यासाठी माझी तयारी चालू आहे आणि आता इथे मी मळत आहे कणिक पोळ्या करण्यासाठी. आणि इथे भात आणि वरण याचा कुकर पण लावलेला आहे. ऑलमोस्ट तो आता होत आलेला आहे. सो त्यानंतर आता मी पोळ्या करून घेते. सो आता इथे झालेल्या आहेत माझ्या पोळ्या रेडी, ऑलमोस्ट सर्व रेडी आहेत. आता इथे बनवलेला आहे पापड, भाजी आणि आंब्याचा रस, जो की आज खूप महत्त्वाचा मान आहे अक्षय तृतीयाचा. सो तोही रेडी आहे. आणि आता मी बनवत आहे भगवंतांसाठी प्रसादाचं ताट. सो चला तुम्हाला शेअर करते. तर अशा रीतीने मी आता भगवंतांसाठी प्रसादाची तयारी केलेली आहे. आणि आता इथे भात आणि वरण आणि साजूक तूपसुद्धा घेतलेलं आहे. सो आता राहिलेले आहेत याच्यामध्ये ताटामध्ये ठेवण्यासाठी पोळ्या. सो आता पोळ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि आता आपण मस्तपैकी भगवंतांना भोग दाखवूयात आणि त्यानंतर प्रसाद दाखवूयात. आईच आता मी निघालेली आहे ऑफिसला आणि त्यानंतर भगवंतांची पूजा करायची आहे दुकानामध्ये गेल्याच्या नंतर. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की आज आपल्या शाखा नंबर 2ला झालेले आहे 1 वर्ष पूर्ण. येस, मागच्या वर्षी आपण शाखा नंबर 2 चालू केलेली होती अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आणि त्याच दिवशी माझा वाढदिवससुद्धा होता. सो खूप छान दिवस होता मागच्या वर्षी. आणि आता या वर्षी आपल्या ऑफिसला 2025मध्ये वर्ष झालेलं आहे पूर्ण. सो आता भगवंतांची पूजा करायची आहे. त्यानंतरच परत थोडंफार ऑफिसमध्ये छान डेकोरेशन पण करायचं आहे 1 इयरचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंब्याचा रस खाल्ला, खूप छान वाटलं. सो मस्त वाटलं फारच. आता दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक तुम्हाला शेअर करायची आहे, तर ते म्हणजे अक्षय तृतीया दिवशी मोस्ट ऑफ दी लोक प्रेफर करतात जाण्यासाठी त्या दुकानामध्ये. ओळखावर कुठला असेल? येस. तर आता मी जाणार म्हणजे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर परत जाणार आहे गोल्डच्या शॉपमध्ये. सो म्हटलं काहीतरी घेऊयात. आज अक्षय तृतीयाचा 3:30 मुहूर्तापैकी आज मुहूर्त असतो. सो म्हटलं काहीतरी खरेदी करूया, छोटंसं आपलं काय जसं जमेल तसं. तर चला आता मी निघत आहे. आणि मी एक रील बनवलेली आहे, जराशी कॉमेडी आहे ती. सो नक्की माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये जाऊन बघा. सो चला आता आपण जाऊयात ऑफिसमध्ये. आणि हां, अजून एक आहे तुम्हाला शेअर करायचं, तर ते म्हणजे आपला बिग बॉसमधला फेमस जो ट्रॉफी भेटलेला जो आहे हिरो, तर त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. तर त्याचा झापक झुपक मूवी आलेला आहे. सो तो आम्ही सुद्धा बघायला जाण्याचा विचार करत आहे उद्या किंवा परवा. सो आता त्या तिकीट आम्ही बघतोय बुक करण्यासाठी. पण आता उद्या आहे 1 मे. सो कामगार दिवस आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. त्याच्यामुळे थिएटर पण बंद आहेत. त्याच्यामुळे उद्याचं आम्हाला भेटलंच नाही, आम्ही चेक केलं पण. तर तुम्हीही नक्कीच बघा, मीही नक्कीच बघेन. सो तुम्हाला सुद्धा मी माझे रिव्ह्यू नक्कीच शेअर करेन. आणि ज्या वेळेस मी जाणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच ते थिएटरमध्ये गेल्याच्यानंतर दाखवणार आहेच आहे. सो चला आता मी जाणार आहे ऑफिसमध्ये आणि त्यानंतर परत आपण बोलूयात. चला. सो गाईज, तुम्हाला अजून एक शेअर करायचं आहे. सो ते म्हणजे 2025मध्ये यावर्षी खूप कडक उन्हाळा आहे. आणि आम्हाला तर हवामानातर्फे मेसेज आलेला आहे की म्हणजे आताच्या ह्या महिन्यामध्ये तर बिलकुल सुद्धा बाहेर पडू नका. 45 ते 55 टेम्परेचर जाणार आहे. सो खूप ऊन आहे आणि त्यामुळे माणसं आजारी पडू शकतात किंवा लोकांना त्रास होऊ शकतो. लहान मुलांना सुद्धा बाहेर पाठवू नका, गाडीवरती फिरू नका, असं बरंच काय इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत. सो आता बघा किती कडक ऊन आहे. नाही बघा किती कडक ऊन आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच काळजी घ्या उन्हाची. यावर्षी खूप कडक उन्हाळा आहे. भरपूर पाणी प्या. शक्यतो सावलीमध्ये जे काय असेल ते कामं करा. शक्यतो 12च्या आत, नाहीतर मग दुपारी 4 नंतर. सो चला आता मी जाते ऑफिसमध्ये आणि बोलते तुमच्याशी ऑफिसमध्ये गेल्याच्या. सो ब्युटिफुल, सो इंग्लिंग. सो फ्रेंड्स, आता मी चाललेली आहे ऑफिसमध्ये, कारण की सगळं सामान शिफ्ट करायचं आहे.
त्याच्यानंतर परत मग आमचा पुण्यामध्ये पण जाण्याचा विचार आहे. तर आता मी जात आहे शाखा नंबर 1मध्ये आणि जे काही सगळं सामान आहे तिथलं सो ते सगळं शिफ्ट करायचं आहे आणि थोडंफार दुसऱ्या लोकांना पण ते देऊन टाकायचं आहे असं आमचा नियम ठरलेला आहे. सो चला गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते ऑफिसमध्ये. फ्रेंड्स मी आता आले आहे किचनमध्ये आणि आता मी बनवत आहे मॅगी. म्हणजे इथे मी कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. मी कशी बनवते मॅगी तुमच्यासोबत मी ते शेअर करते. सो चला आणि मॅगी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे पुण्यामध्ये. सो चला आता पटकन फास्टमध्ये मी मॅगी बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. लेट्स गो. बापरे किती गरमी आहे. मी तर आता जरा घडाघडा लोळतोच. मला खूपच गरमीचा त्रास होतोय. कसला हा उन्हाळा. जरा फरशीवर थंडगार लोळतो. ही 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 ही. ए मला डिस्टर्ब करू नका. मला लोळू देत. मला एन्जॉय करू देत. एकतर तुमचं दिवसभर आज कशाला तुम्ही घरी आहात बरं. मला त्रास दिला. माझा रोज एकट्याचाच एन्जॉय चालू असतो. ही तुम्ही कशाला आज थांबलेला आहे घरी. जा बरं तुम्ही ऑफिसला. काय मला डिस्टर्ब करताय. मला उन्हाळ्याचा त्रास विनाकारण देत आहात तुम्ही. एकतर कसला उन्हाळा. 45 डिग्री सेल्सिअस कुठे असतं का वातावरण. एकतर मला रोज छान झोप लागत असते उन्हाळ्याची मस्त कूलर खाली आणि आता ही काय मला रोज त्रास द्यायला लागली आज. ए सरक. मला सोड सोड. मला सोड. मला झोपू दे फरशीवर. मला लोळू देत. सोड मला सोड. नाहीतर मी चालू उठून. मला त्रास देऊ नको. एकतर उन्हाळ्याचा कसला त्रास आहे. सोड मला सोड. हात नको लाव मला अजिबात सुद्धा. आता मी जातोच नाहीतर झोपून जातो आता. गुड नाईट. गुड नाईट. थांब आता थोडंसं एन्जॉय करतो. थोडंसं गडागडा लोळतो. थंडगार झाली फरशी. तू फरशी पुसली आहेस ना त्याच्यामुळे खूपच मला लोळू वाटते. हा हा मस्त वाटतंय फारच. किती छान वाटते गडागडा मस्त. हा हा. आता मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे आणि आता मी काहीच वेळामध्ये जाणार आहे पुण्यामध्ये. सो आज सुट्टी आहे. सो त्याच्यामुळे आमचा विचार आहे की आज मस्तपैकी भगवंतांना जायचं छानपैकी दर्शन घ्यायचं कारण की आज आहे महाराष्ट्र दिन. सो त्याच्यामुळे आणि त्यासोबतच आता आमची मस्तपैकी गरमागरम मॅगी खाऊन झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून आम्ही मागच्या वेळेस एका ठिकाणी गेलो होतो बघा प्रभात वडा म्हणून एक फेमस आहे प्रभात विश्रांतीगृह म्हणून जे की नारायणपेठमध्ये आहे शनिवार पेठमध्ये आहे. सो तिथे वडा अप्रतिम भेटतो. लास्ट व्हिडिओमध्ये कदाचित तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच ब्लॉगमध्ये लास्ट बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो तेही आता आम्ही जाणार आहे खाण्यासाठी. माझी खूप इच्छा झालेली आहे आणि आधी तिकडे जाणार आहे त्यानंतर परत मी जाणार आहे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. सो ॲक्च्युली माहिती आहे का इतकं कडक ऊन आहे सध्या दिवसभर. मी पुण्यामध्ये तर सध्या खूपच हाय टेम्परेचर आहे. सो त्याच्यामुळे मग अलर्ट सांगितलेलं आहे हवामान केंद्राने की बाहेर पडू नका 12 ते 3 ते 4 या वेळेमध्ये. सो आता वाजलेलं आहे 5:30 आणि जे काही आमचं शाखा नंबर 1मधलं जे काही सामान होतं ते शिफ्ट करायचं होतं. सो ते आता झालेलं आहे. बघू शकता इथे पाठीमागे आहे बघा सामान ठेवलेलं. सो ते शिफ्ट झालेलं आहे आणि मॅगी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही निघत आहोत पुण्यामध्ये जाण्यासाठी. सो आज मी ऑफिसला आता हाबडेच घेतलेला आहे आणि आता निघतो आहे. सो चला आता मग मी गेल्याच्या नंतर तुम्हाला अजून एक गंमत दाखवायची आहे. तर ती म्हणजे तुम्ही कधीही ती नोट नाही पाहिलेली. तर ती म्हणजे किती रुपयाची नोट आहे बघा. 20 रुपयाची नोट आहे पण किती छोटी आहे. खूप लहान आहे हा ना. अशीच एक माझ्याकडे 500 रुपयाची पण आहे. तीही मी तुझ्यासोबत शेअर करेन. सो चला आता वेळ न घालवता लेट न करता पटकन निघूयात. बाय. सो फ्रेंड्स आता इथे आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये चष्मा बघण्यासाठी. सुहासिनीने एक नवीन चष्मा बघायचा होता सो त्यासाठी आलेलो आहोत. सो फ्रेंड्स आता मी आलेले आहे ऑफिसमध्ये आणि चालू होतं माझं बराच वेळ काम.
सो त्याच्यानंतर म्हटलं की चला तुमच्यासोबत गप्पा मारूयात. तर काल महाराष्ट्र दिन होता आणि आम्ही काल पुण्यामध्ये गेलो होतो. सुहास यांचा चष्मा रिपेअर करायचा होता. रिपेअर मीन्स नवीन घ्यायचा होता, डोळे वगैरे चेक करून नवीन घ्यायचा होता. सो ते केलं आणि त्यानंतर तुम्हाला मी म्हटलं होतं ना की आम्ही प्रभात वड्याची तिथे जाणार आहे. पण काय सांगू तुम्हाला, 7:30-8 वाजता सगळे वडे संपलेले होते. आणि काल कामगार दिन असल्यामुळं पण कदाचित एम्प्लॉईज कमी असतील आणि आम्ही तिथे गेलो त्यावेळेस ते वडे संपलेलेच होते. सो खूप नर्वस झालो आम्ही. सो त्याच्यानंतर परत मग भूक लागली होती. मग पावभाजी आणि पुलावा आणि पिस्ता आणि कोल्ड कॉफी वगैरे असं बरंच काय काय खाल्लं आम्ही. सो त्याच्यात मी शूटिंग नाही केली कारण की एवढी गर्दी होती, बापरे. मी तुम्हाला दाखवलं सुद्धा की दगडूशेठ गणपतीच्या परिसरामध्येच आम्ही ते खाल्लेलं आहे. शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपतीच्या परिसरामध्ये इतकी गर्दी होती, बापरे. मला शूटिंगसुद्धा करायची म्हणजे हे भेटत नव्हतं करायला. आणि मेन म्हणजे ना तिथे इतकी गरमी होती, बापरे. कारण की गर्दी असल्यामुळे एवढी गरमी होती ना, प्रचंड गरमी होती. सो काही सुचत नव्हतं अजिबातसुद्धा. सो त्याच्यानंतर परत मग आम्ही जेवण खाल्लं वगैरे. त्यानंतर मग आम्ही रिटर्न आलो आणि सो मग आज नेक्स्ट डे माझं सुरू झालेलं आहे. तर काल मी ऑफिसला परत हाफ डेच घेतलेला होता. तर आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. अजूनही तुम्हाला शेअर करायचा आहे. तर आता परवाच्या दिवशी मी जाणार आहे माझ्या गावाला. सो ज्या ठिकाणी मी जाणार आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि खूप मस्ती करणार आहे, धमाल करणार आहे, एन्जॉय करणार आहे. ते मी थोडं तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. सो आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते. आय होप ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच. आणि हां, अजून एक सांगायचं राहिलं, सारखं प्रत्येक वेळेला मला काय ना काहीतरी आठवते. मी तुम्हाला म्हणलं होतं की झापूस मूव्ही आम्ही बघायला जाणार आहे. पण काल महाराष्ट्र दिनाचं कुठलंच थिएटर ओपनच नव्हतं. फक्त 2 थिएटर होते, ते पण खूप आउटसाईड ऑफ पुणे होते. सो म्हटलं इतक्या लांब जाऊन का उपयोग आहे ना. मग शेवटी मग जे आपल्या रेग्युलर डेमध्ये जे ओपन असतं थिएटर, सो त्यावेळेस आपण जाऊयात. कारण की काल महाराष्ट्र दिन असल्यामुळे आणि कामगार दिन असल्यामुळे कदाचित सगळे थिएटर्स बंद ठेवलेले होते फक्त. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की नकोच होता. मग त्यामुळे मग परत दिवशी आम्ही जे बुक करणार होतो तुम्हाला मी म्हटलं होतं की आम्ही बुक करणार आहे, झापूस मूव्ही बघायला जाणार आहे. सो ते नाहीच केलं. जेव्हा आम्ही चेक केलं तर आम्हाला ते समजलं. तर आता बघू एखाद्या दिवशी, अजून आहे बऱ्याच दिवस मूव्ही, एखाद्या दिवशी मग नक्कीच जाऊ आम्ही मूव्ही बघण्यासाठी. कारण की आपल्या मराठी माणसाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. म्हणजे एका छोट्याशा गावामधून आलेला, त्याच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारचा बॅकग्राऊंड नाही आहे मूव्हीचा. आणि असा मुलगा आज जेव्हा बिग बॉसमध्ये जातो, जेव्हा तो मूव्हीमध्ये जातो, काहीतरी ॲक्टिंग करतो, काहीतरी करू इच्छितो किंवा काहीतरी त्याला सपोर्ट भेटतो, आपण करायला पाहिजे. तर नक्कीच मी सपोर्ट करणार आहे, तुम्ही सपोर्ट करा. सो जेव्हा मी तिकीट बुक करेन आणि पिक्चरला जाईन ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. सो पहिल्यांदा आता मला जायचं आहे माझ्या गावाला आणि तिकडून आल्याच्या नंतर पण मी मूव्हीला जाणार आहे. तर आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते. आय होप ब्लॉग आवडला असेल नक्कीच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उन्हाळा खूप आहे, प्रचंड काळजी घ्या. पाणी जास्तीत जास्त प्या. बाहेर गेलात तर टोपी घाला किंवा स्कार्फ बांधा आणि शक्यतो उन्हामध्ये बाहेर पडूच नका 12 ते 4 या वेळेमध्ये. आणि प्रचंड भरपूर काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, इतकं सांगेल मी तुम्हाला. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.